बरं, आता मला सांगा काय करायचं या मम्मीच्या भीतीचं. मम्मीच्या भीतीची एक शॉर्ट स्टोरी मी तुम्हाला सांगते. पावणे 2 महिन्यात आपल्याला गावाला निघायचं आहे, कारण आपले गणपती बाप्पा येत आहेत कोकणात जाण्यासाठी. ऑलमोस्ट अर्धी मुंबई कोकणातच असते, पण तिकीटं कोणाला मिळत नाही आहेत. कोणालाही विचारा, मला नाही मिळालं सेम उत्तर असतं. तर हे तिकीटं जात आहेत कुठे हा पहिला प्रश्न आहे, तेच काही कळत नाही आहे. अगेन तर मलाही तिकीट नाही मिळालं, म्हणून मी इकडून बघत होती कुठून लांबची ट्रेन जाणारी का. तर त्यात मला एक जबलपूरवरून जाणारी ट्रेन मिळाली. त्यात मी ती आदल्या दिवशी जबलपूरवरून सुटते, दुसऱ्या दिवशी ती आम्हाला आमच्या बोर्डिंग स्टेशनवरून कुडाळपर्यंत पोचवते आणि थर्ड डेला ती तिच्या डेस्टिनेशनला जाते. तर मी माझ्यासाठी माझ्या बोर्डिंग पॉईंटवरून कुडाळपर्यंत तिकीट काढलं, आणि म्हणजे माझ्या इनलॉजच्या आणि माझ्या फॅमिलीसाठी. आणि मी माझ्या मम्माला विचारलं, अगं तुझं पण काढू का. तर ती बोलली नाही नको. मी बोलली का गं. तर ती म्हणाली नाही मला भीती वाटते. तर म्हटलं अगं कसली भीती. तर तिने मला सांगितलं की ती ट्रेन आदल्या दिवशी सुटते, याची मला भीती वाटते. तर मी म्हटलं अगं ठीक आहे एवढं काय. ती म्हणाली माझं तिकीट नको काढू, मला भीती वाटते. बरं आता हिला भीती वाटते ते ठीक आहे, पण हिच्या भीतीने माझ्या डोक्यात भीती आली, त्याचं काय. काय करायचं या मम्माच्या भीतीचं. तुमची मम्मा पण तुमच्यासोबत असं सगळं करते का, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.